Good morning, dear students. Today we are going to learn Subject Science Lesson 12 Simple Machine Part 2. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे 3 टॉपिक बघणार आहोत. अ पुली, अ व्हील अँड अ एक्सेल आणि मशीन मेंटेनन्स. चला त्यातला आता आपण पहिला टॉपिक बघू. अ पुली. पहा त्यांनी काय म्हटलेलं आहे. टेक अ पेन्सिल, सम स्टिकिंग टेप, अँड एम्प्टी रील ऑफ थ्रेड, half a meter of thick thread, a weight such as an eraser that can be tied to the thread, आणि play doh. पहा, पेन्सिल, स्टिकिंग टेप, दोऱ्याचे रिकामे रीळ, अर्धा मीटर जाड दोरा, दोरीला बांधता येईल असे वजन आणि खेळण्यातील रंगीत माती. Place the pencil on the table so that it just over the edge of the table. Fix it firmly to the table using the sticking tape. Insert the reel over the part of the pencil jut out. Put a lump of the Play-Doh on the tip of the pencil so that the reel does not come off. Draw the thick thread having the weight at one end over this reel. What happens when the loose end of the thread is held and pulled down? The weight tied at the other end gets lifted up. पहा, म्हणजे टेबलाच्या कडेवरून पुढे येईल अशा पद्धतीने पेन्सिल टेबलावर ठेवा. ती टेपनी टेबलावर पक्की चिटकवा. पेन्सिलच्या पुढे आलेल्या भागावर रीळ अडकवा. पेन्सिलच्या टोकावर रंगीत मातीचा गोळा बसवा, म्हणजे रीळ जो आहे तो निसटणार नाही. या रीळावरून एका बाजूला वजन असलेला जाड दोरा सोडा. आता या दोऱ्याचे मोकळे टोक धरून खाली ओढले तर काय होते? तर दुसऱ्या टोकाला बांधलेले जे वजन आहे ते वर उचलले जाते. बरोबर. सच अ डिव्हाइस विथ अ ग्रूव व्हील अँड थ्रेड डिझाईन टू लिफ्ट वेट्स इज कॉल्ड अ पुली. वजन उचलण्यासाठी खाच असलेले चाक आणि दोरी यांच्या अशा रचनेलाच पुली असे म्हणतात. हाऊ डज इट हेल्प टू यूज अ पुली? पुली वापरण्याचा काय उपयोग होतो? इफ वी यूज अ पुली, force can be applied in the downward direction for lifting the weight in an upward direction. This is convenient and easy. You must have seen some example of pulleys in day-to-day use. Make a list of these. वरच्या दिशेने वजन उचलण्यासाठी खालच्या दिशेने फोर्स लावता येते. हे अधिक सोयीचे असते. रोजच्या वापरातील पुलीचे काही उदाहरणे तुम्ही पाहिली असतीलच. त्यांची यादी करा बरं. बघा आता नेक्स्ट टॉपिक. अ व्हील अँड एक्सेल. ऑल ऑफ यू मस्ट हॅव एन्जॉय सिटिंग ऑन अ जायंट व्हील. व्हॉट मेक्स द जायंट व्हील गो अराउंड? आकाश पाहण्याची मजा तुम्ही सर्वांनीच घेतली असेल. त्याचे मोठे चाक जे असते ते कसे फिरते? द जायंट व्हील इज फिटेड टू अ रॉड ॲट इट्स सेंटर. दिस रॉड इज कॉल्ड an axle. When the axle start rotating with the help of electricity, the wheel fitted to it also start rotating. This combination of an axle and a wheel is a simple machine. We see innumerable examples of its use. म्हणजेच जायंट व्हीलचे मोठे चाक मध्यभागी एका दांड्यावर बसवलेले असते. या दांड्याला ॲक्सेल असे म्हणतात. इलेक्ट्रिसिटीच्या सहाय्याने ॲक्सेल फिरू लागला की त्यावर बसवलेले व्हीलसुद्धा फिरते. ॲक्सेल आणि व्हील ही जोडी एक सिंपल मशीन आहे. याचा बऱ्याच ठिकाणी उपयोग होताना आपण पाहतो. पहा नेक्स्ट. वेन द पायडल ऑफ अ बायसिकल इज रोटेटेड, द व्हील स्टार्ट रोटेटिंग. व्हॉट डज दिस हॅपन? सायकलचं पायडल फिरवले की व्हील फिरू लागते. असे कशामुळे होते? The axle of the bicycle moves due to muscular energy. When the pedal is moved due to movement of the axle, the wheel of the bicycle also start moving. म्हणजे जेव्हा मस्क्युलर एनर्जीमुळे बायसिकल हलविली जाते तेव्हा सायकलचा एक्सेलसुद्धा फिरला जातो आणि मग चाकसुद्धा हलू लागते. बघा आता नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत आपण. मेंटेनन्स ऑफ मशीन्स. Parts of machines rub against one another when they are used. Soil, dusty parts create more friction. Some parts affected by the weather rust and erode. Machines get damaged.
or become useless due to such wear and tear. So avoid this. It is very important to take care of machines. म्हणजे मशीन्स वापरली जात असताना त्यांचे भाग एकमेकांवर घासतात. धूळ बसून खराब झालेल्या भागांमध्ये अधिक फ्रिक्शन होते. हवामानाच्या परिणामाने काही भाग इरोड म्हणजे गंजतात. असे भाग घासले जाऊन त्याची झीज होते. त्यामुळे मशीन्स निकामी होतात. हे टाळण्यासाठी त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे असते. ड्युरिंग द मेंटेनन्स ऑफ अ मशीन, all its parts are wiped clean. Oil or lubricant is released between parts that rub against each other, so that there is less friction between them and the wearing is reduced. Machines are covered when not in use to prevent dust settling on them. To prevent the effect of weather, metallic parts in a machine are painted externally and the machines are always kept dry. म्हणजेच मशीन्सची निगा राखताना त्यांचे सर्व भाग पुसून स्वच्छ केले जातात. तसेच एकमेकांवर घासल्या जाणाऱ्या भागात ऑइल सोडतात, जेणेकरून त्यांमधील घर्षण कमी होऊन त्यांची झीज कमी होईल. वापरत नसताना त्यावर धूळ बसू नये म्हणून मशीन्स झाकून ठेवली जातात. हवामानाचा परिणाम होऊ नये म्हणून मशीन्समधील धातूंपासून बनलेल्या भागांवर रंग दिला जातो आणि मशीन्स कोरडी राहतील याची काळजी घेतली जाते. ओके, बघा आता नेक्स्ट. डू यू नो? बिग फॅक्टरीज हॅव अ सेपरेट डिपार्टमेंट फॉर द मेंटेनन्स ऑफ मशीन्स. फॅक्टरीज आर क्लोज्ड ॲट रेग्युलर फिक्स पिरियड्स फॉर द मेंटेनन्स ऑफ मशीन्स. मोठमोठ्या कारखान्यांमध्ये मशीन्सची देखभाल व निगा राखण्यासाठी एक स्वतंत्र डिपार्टमेंट असतो. ठराविक कालावधीसाठी कारखाने बंद ठेवून तेथील मशीन्सची निगा राखली जाते. बघा नेक्स्ट. ऑलवेज रिमेंबर, इफ मशीन्स आर नॉट प्रॉपरली मेंटेन दे विल बी ऑफ नो यूज व्हेन वी ॲक्च्युअली नीड देम. बिफोर वी यूज अ मशीन वी मस्ट लर्न हाऊ टू हँडल इट प्रॉपरली सो दॅट देअर आर नो ॲक्सिडेंट्स. मशीन्सची निगा राखली नाही तर गरजेवेळी ती उपयोगात येणार नाहीत. म्हणून मशीन्स कशी हाताळायची याची माहिती घेऊन अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. कळलं सगळ्यांना लेसन? थँक्यू.